जय हिंद मित्रांनो. 15 ऑगस्ट 2025च्या सकाळी आज तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे, जिथे भारत आज आपला 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. सगळ्यांची मनं उत्साहाने उल्हासाने भरलेली आहेत आणि या वेळेला आज आपण चर्चा करणार आहोत की या 79 वर्षाच्या भारताला इतका मोठा अनुभव असल्यानंतर सुद्धा जगाच्या पाठीवर तरुण का संबोधलं जात आहे. तरुण भारत, हा भारत तरुण का आहे? अजूनही आपण शिकतोय, घडतोय ना, धडपडतोय आणि विकासाकडे अग्रसर आहोत. या पूर्ण जर्नीची आज आपण चर्चा करणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जी भारताची तरुणाई आहे त्यांना स्वातंत्र्याचं महत्व, स्वातंत्र्याची जबाबदारी आणि स्वातंत्र्य नक्की काय आहे हे समजावण्याचा इथे आपण प्रयत्न करणार आहोत. या प्रवासाला माझ्या बरोबर कनेक्टेड राहा आणि त्याचबरोबर आज आपण पाहूया भारताचे विविध डायमेन्शन्स की कशा प्रकारे भारत सोशली, इकॉनॉमिकली, पॉलिटिकली स्ट्रगल करत 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 इथपर्यंत पोहोचलेला आहे आणि एक मोठा अनुभव ज्याच्यातून आपण शिकलो, घडलो, सवरलो आणि एक मोठा आधारस्तंभ निर्माण केला ज्यावर तुम्हा सगळ्यांना, आम्हा सगळ्यांना एक भविष्य निर्माण करायचं आहे. बघूया भारतासमोर काय काय चॅलेंजेस आहेत आणि भारताने कशा प्रकारे स्वतःला घडवलेलं आहे. या चॅलेंजेसच्या उपाययोजना सुद्धा आपण बघणार आहोत. कनेक्टेड रहा आणि पूर्ण सेशन मध्ये तुम्ही हे समजून घेण्याचा प्रयत्न करा की हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं बक्षीस नाही, हे स्वातंत्र्य आपण मिळवलेलं आहे, हिरावून घेतलेलं आहे, अर्न केलेलं आहे आणि याला टिकवणं आपली जबाबदारी आहे. हे आपल्याला वारसा हक्काने मिळालंय खरं, पण हे एक जबाबदारीचं कार्य आहे. स्वातंत्र्य या विषयावर चर्चा करताना आपण खूप सगळ्या डायमेन्शनला इथे आज कव्हर करणार आहोत आणि आय होप की हा मनोरंजनात्मक व्हिडिओ तुमच्यासाठी नॉलेज सारखा सुद्धा ठरेल. भारत म्हटल्यानंतर जे तुम्हाला आठवतं ते एक मल्टी डायमेन्शनल, खूप सगळे कल्चर असलेला, खूप सगळे विविधता असलेला, डायव्हर्सिटी असलेला देश. पण आपल्या देशाचं महत्व हे आहे की आपण युनिटी इन डायव्हर्सिटी टिकवून ठेवलेली आहे आजपर्यंत. मग याचं कारण काय असावं? आता एकदा हा विचार करून बघा की तुमच्या आजूबाजूला दिसणारे जितके तुमचे मित्रमंडळी आहेत, तुमचे कलिग्स आहेत, तुमच्या सोबत अभ्यास करणारे कॉलेज किंवा स्कूलमध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा विविध जाती धर्माचे लोक एकाच देशात, विविध जाती धर्माचे, संस्कृतीचे, भाषांचे लोक एकाच देशात एकोप्याने हजारो वर्षांपासून कसे राहत आहेत. मग या भारताचा इतिहास नक्की काय आहे? भारताचा इतिहास हा आहे की भारताची भूमी एक अशी भूमी राहिलेली आहे जी ऐतिहासिक दृष्टिकोनातून सगळ्यांसाठीच आकर्षणाचा बिंदू होती आणि भारत एक महान देश होता असं तुम्ही नेहमी ऐकलेलं आहे. सोने की चिडिया म्हणायचे भारताला. मग सोने की चिडिया म्हणण्याचं कारण फक्त वेल्थ आणि संपत्ती होती का? नाही. भारत ज्ञानाचा देश होता. भारताचा जे ओळख परकीय देशांमध्ये होती किंवा जगाच्या पाठीवर होती ती ही होती की ज्ञानाचा केंद्रबिंदू असलेला भारत होता. आपल्याकडे नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला सारख्या युनिव्हर्सिटीज होत्या, वल्लभी विश्वविद्यालय होता आणि या सगळ्यांमध्ये खूप गहन किंवा खूप कॉम्प्लिकेटेड सब्जेक्ट्स अभ्यासले जायचे. त्यामुळे आपल्याकडे देश विदेशातून लोक यायचे. आता एका बाजूला ज्ञानाचं केंद्र आणि एका बाजूला सुजलाम सुफलाम असलेला भारत, समृद्धी भरपूर होती आणि त्यामुळे भारत नेहमी विदेशी आक्रमणकर्त्यांचा देखील केंद्रबिंदू राहिलेला आहे, एक आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलेला आहे आणि त्यामुळे भारतात खूप सगळे विदेशी आक्रमण झालेले तुम्हाला पाहायला मिळतात. भारतात किंवा भारताचा इतिहास जो आहे तो हा आहे की भारतात विदेशी येण्याचा इतिहास आहे. भारतात तुम्ही पाहिलं ग्रीक आले, शक आले, कुशाण आले, हुण आले, पर्शियन, पहलव हे सगळे येत गेले आणि त्याच्याच बरोबर इस्लाम देखील भारतात इन्व्हेजननी चाललेला आहे. इस्लाम, मुघल या सगळ्यांनी भारतात येण्याचा इतिहास आहे, पण यांचा भारतातून जाण्याचा इतिहास नाहीये. भारतात फक्त युरोपियन कंपन्या अशा होत्या, त्यात देखील ब्रिटिश, की जे आले परकीयांप्रमाणे, राहिले परकीयांप्रमाणे, आपल्याला लुटलं आणि निघून गेले परकीयांप्रमाणे. या इतिहासामुळे तुम्हाला हे बघायला मिळतं की भारताची संस्कृती किंवा भारताची जी भूमी आहे ती अशा प्रकारची भूमी आहे ज्याने सर्व कल्चर्सना मर्ज केलेलं आहे आणि मग आपल्या हवामानानुसार, आपल्या परिस्थितीनुसार सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने थोडेफार चेंजेस करून भारताच्या कल्चरला अडॉप्ट केलेलं आहे. आणि मग यामध्ये सगळ्यात महत्वाची जी भूमिका आहे ती आहे भारतीय जनतेची. भारतीय जनता पहिल्यापासूनच ज्ञानी आणि
उपनिषदांचा, वेदांचा वारसा असलेली जनता आहे आणि त्यामुळे लिबरल, उदारवाद आपल्याला भारतामध्ये बघायला मिळतो. उदार मतवाद, उदार विचार, ओपन माइंड, आणि त्यामुळे आपण देखील ही जी बाहेरून आलेली जनता होती किंवा आक्रमणकर्ते होते यांच्या वारसांना जेव्हा हे इथे मर्ज झाले तेव्हा भारताच्या भूमीने यांना आपल्या संस्कृतीमध्ये सामील करून घेतलेला आहे, सामावून घेतलेला आहे. आपण कधीच ही युद्ध नाही केलेली आहेत की भाषा, जात, धर्म, लिंग, पंथ ही युद्ध भारतामध्ये कमी झालेली आहेत. त्यामुळे एकोप्याने राहणारी जनता तुम्हाला पाहायला मिळते. आणि त्यानंतर मग असा भारत जो इतक्या विविधतेने नटलेला आहे, तो भारत एका कॉन्स्टिट्यूशनच्या अंतर्गत रूल केला जातो. एवढी मोठी डायव्हर्सिटी, एवढं मोठं एरिया, एवढं मोठं क्षेत्रफळ, एवढं मोठं बेसिकली खूप मोठी विविधता, आणि तरी सुद्धा आपण एका सिंगल कॉमन रूलने प्रशासित केलो जातो. आपण बेसिकली एका रूलच्या अंतर्गत सगळे एकमेकांना बांधलेलो आहोत. आणि अगदी लहानपणापासून आपण ही शपथ घेतो की भारत माझा देश आहे, माझ्या देशावर माझं प्रेम आहे आणि हे सर्व भारतीय जे आहेत ते माझे बांधव आहेत. सो याच्यातून आपल्याला हे लक्षात येतं की सौहार्दता, हार्मनी, सोशल कंपॅशन है ना, या सगळ्याचे बेसिकली धडे आपल्याला अगदी लहानपणापासून शाळा कॉलेजेस पासूनच दिले जातात. आणि त्याच्यानंतर मग येतो आपला सांस्कृतिक वारसा. सो ज्या भारताची ओळख जगाच्या पाठीवर ऐतिहासिक दृष्टिकोनातून मोठी आहे, आपल्याकडे खूप मॉन्युमेंट्स आहेत जे आपल्या समृद्ध इतिहासाची कहाणी सांगतात. मग हे आर्किटेक्चर्स, हे मॉन्युमेंट्स विविध कला, संस्कृती, धर्म यांची प्रतीकं तर आहेतच, पण त्याच्याच बरोबर भारताच्या विविधतेची देखील प्रतीकं आहेत. आणि महत्वाचं म्हणजे भारताच्या विकासाकडे अग्रेसर असलेल्या दृष्टिकोनाची प्रतीकंही तुम्हाला पाहायला मिळतात. आणि त्या एवढ्या सगळ्या इतिहासाबरोबर आता भारत असा देश आहे जो इतिहासात अडकून राहिलेला नाहीये, तर या 79 वर्षात भारताने खूप मोठी प्रगती केलेली देखील तुम्हाला पाहायला मिळते. मग ही प्रगती सर्वच क्षेत्रामध्ये झालेली आहे. तुम्ही अगदी डेव्हलपमेंटच्या सर्व डायमेन्शन मध्ये अग्रेसर असलेले तुम्हाला पाहायला मिळते. सो या भारताची जर कहाणी आपल्याला समजून घ्यायची असेल तर आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की ज्या डेव्हलपमेंटनी आपली छाती फुलते, ज्या डेव्हलपमेंटला बघून आपल्याला अभिमान वाटतो, ज्या डेव्हलपमेंटला बघून आपण उत्साहाने भारून जातो, या डेव्हलपमेंटची सुरुवात कशी झाली. आज खेळ असू दे किंवा साहित्य असू दे किंवा कला असू दे, या सगळ्यामध्ये भारत अग्रेसर तुम्हाला पाहायला मिळतो. पण हा भारत असाच होता का? नाही. या भारताची कहाणी सुरू कशी झाली? सो आज या इंडिपेंडन्स डेच्या दिवशी आपण या एका प्रवासाची सुरुवात करूया किंवा या एका गोष्टीची सुरुवात करूया की भारताच्या स्वातंत्र्याची नक्की कथा काय आहे. सो सुरू करूया कथा स्वातंत्र्याची. पण कथा स्वातंत्र्याची सांगताना मी तुम्हाला इतिहासात घेऊन जाणार नाहीये. आपण इतिहासाची थोडीशी झलक घेऊन पुन्हा एकदा वर्तमानात येणार आहोत. हा जो गोंधळलेला युथ आहे त्यांना आपल्या भारताचा परिचय करून देऊया. सो आहात ना माझ्या बरोबर? सगळ्यात पहिले विद्यार्थी मित्रांनो, हॅपी इंडिपेंडन्स डे. तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून, युगांतर अकॅडमीकडून, युगांतर अकॅडमीच्या पूर्ण टीम कडून स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि त्यानंतर पाहूया आपली ही जर्नी कशी होते. सो सगळ्यात पहिले तर विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवाल की भारताचं स्वातंत्र्य आज जे तुम्हाला बघायला मिळतंय ते आपल्याला वारसा हक्काने लाभलेलं जरी असलं तरी हे बक्षीस किंवा भीक म्हणून कोणी दिलेलं नाहीये. हे हिरावून घेतलेलं आहे आणि त्यासाठी आपण खूप मोठा संघर्ष केला होता. खूप मोठा संघर्ष भारताने केलेला तुम्हाला पाहायला मिळतो. आणि या संघर्षामध्ये जे लीडर्स सामील झाले होते या सगळ्यांना आज स्मरण करून, यांना वंदन करून मगच आपण पुढे जाऊया. कारण तुम्ही होतात म्हणून आम्ही आहोत आणि आम्ही हे कधीच विसरू शकणार नाही. यामध्ये काही महिला ज्या होत्या, या महिलांचं देखील मोठं काम किंवा मोठं कार्य तुम्हाला इथे पाहायला मिळतं. आणि त्याचबरोबर या महिलांनी आपल्या पूर्ण जीवनाला देशासाठी, समाजासाठी अर्पण केलेलं आहे. महिला क्रांतिकारी झालेल्या आहेत, महिला समाज सुधारिका झालेल्या आहेत, महिला साहित्यकार झालेल्या आहेत, ज्यांनी आजच्या समाजाचा पाया रचलेला तुम्हाला पाहायला मिळतो. आणि इथून घडलेला आहे भारत. हे होते म्हणून आपण आहोत, याला कधीच विसरू नका.
आणि पुन्हा एकदा, जर तुम्ही या सगळ्यांच्या नावावर चर्चा करत असाल तर नेहमी हे लक्षात ठेवा की इतिहासात यांनी केलेलं कॉन्ट्रीब्युशन मोठं आहे. यांनी स्वतःच्या स्वार्थापलीकडे, स्वतःच्या वैयक्तिक हितापलीकडे बेसिकली जाऊन कार्य केलेलं आहे. म्हणूनच हे इतिहासात अजर अमर आहेत. आजही तुम्ही त्यांचं नाव घेता, तुम्ही त्यांच्याबद्दल चर्चा करता, त्यांची जन्मतिथी पुण्यतिथी साजरी करता. याचं कारण हे आहे की यांचं कॉन्ट्रीब्युशन भारताला घडवण्यात आहे. जरी तुम्हाला यांच्याबद्दल पूर्ण माहिती नसेल तरी देखील यांचं नाव घेताना नेहमी सन्मानाने घ्या, ही एक विनंती. आणि त्याच्याच बरोबर बघूया की भारताची काय कहाणी होते. 15 ऑगस्ट 1947 चा दिवस उजाडला आणि भारत स्वतंत्र झाल्याची घोषणा मध्यरात्री 12 वाजता संविधान सभेमध्ये झाली. आता प्रश्न हा होता की का बरं मध्यरात्री ही घोषणा केली. याचा देखील खूप इंटरेस्टिंग याचं कारण तुम्हाला पाहायला मिळतं की ग्रह ताऱ्यानुसार, बेसिकली ज्योतिषशास्त्रानुसार, बघा आपण 47च्या भारताबद्दल बोलतोय है ना. आजही तुमचं काही बिघडायला लागलं किंवा एखादं काही चांगलं काम तुमच्या घरी असलं तर आपण ज्योतिषशास्त्राचा आधार घेतोच. तुम्ही कितीही म्हणा की मी सायंटिफिक आहे, तरी ईश्वर आठवतो संकटाच्या वेळी आणि सुखाच्या वेळी आपण हात जोडतो. ठीक आहे. सो भारत स्वतंत्र होत होता. नो डाऊट की भारताची आधार रचना करणारे जे लोक होते हे सगळे खूप सायंटिफिक विजन असलेली लोक होते. पण तरीही काही लोकांचं म्हणणं होतं की 14 ऑगस्ट 1947 चा दिवस ग्रह ताऱ्यांच्या दिशेने उपकारक ठरणार आहे भारतासाठी. 14 ऑगस्ट 1947 आणि 15 ऑगस्ट 1947 च्या दिवसाचे ग्रह तारे जे आहेत ते इतके जास्त काही फेवरेबल नाही आहेत. मग आता काय करायचं. मग संविधान सभेने ठरवलं हे की 14 ऑगस्टच्या दुपारी बैठक झाली आणि स्वातंत्र्याचा ठराव इथे पारित करण्यात आला. संविधान सभेमध्ये स्वातंत्र्याचा ठराव आपला जो होता हा पारित करण्यात आला होता 14 ऑगस्ट 1947 च्या दुपारी. आणि मग संविधान सभा कंटिन्यू राहिली मध्यरात्रीपर्यंत. आणि मग ब्रिटिशांच्या कॅलेंडरनुसार 12च्या ठोक्याला 15 ऑगस्ट 1947 उजाडला, कारण त्यांनी ती डेट डिक्लेअर केली होती. आणि मग भारताच्या पंचांगानुसार तर अजूनही 14 ऑगस्ट सुरू होता आणि ब्रिटिशांच्या कॅलेंडर प्रमाणे 15 ऑगस्टचा दिवस उजाडला होता. म्हणून मध्यरात्री 14 ऑगस्टच्या सरत्या रात्री आणि 15 ऑगस्टच्या उगवत्या पहाटे रात्री 12 वाजता इथे घोषणा करण्यात आली ट्राइस्ट ऑफ डेस्टिनी या भाषणाने. हे भाषण पंडित जवाहरलाल नेहरूंचं होतं आणि पंडित जवाहरलाल नेहरूंनी या भाषणात भारताच्या उज्ज्वल भवितव्याबद्दल चर्चा केली होती. त्यांनी म्हटलं होतं की आज पूर्ण जग जेव्हा गाढ निद्रेत आहे तेव्हा भारत एका नवीन सूर्योदयाकडे अग्रसर होत आहे. आणि मग इथून बेसिकली आपली कहाणी सुरू झाली. आता हा जो भारत तुम्हाला दिसतोय आज, जे तुम्ही पाहताय की तुम्ही स्टार्टअप, बिझनेसेस, स्पेस टेक्नॉलॉजी, मेट्रो, रेल्वे, रस्ते, डॅम किंवा इतर जी डेव्हलपमेंट आजूबाजूला पाहताय, ही ती डेव्हलपमेंट नाहीये जी इंग्रजांनी केली होती. इंग्रज तर भारताला जेव्हा सोडून गेले होते तेव्हा ओरबाडून, बिलकुल भारताची हत्या करून म्हटलं तरी चालेल, पिळवटून टाकलं होतं भारताला त्यांनी आणि अक्षरशः लुटून गेले होते. खूप जास्त खराब आपली अर्थव्यवस्थेची परिस्थिती होती. भारताला मिळाली होती एक कोरी पाटी आणि यावर आता एक नवीन धडा लिहायचा होता, एक नवीन लेसन आपल्याला निर्माण करायचा होता. आणि मग हे कार्य भारताने स्वीकारलं आणि जी नवीन सरकार होती या सरकारने बेसिकली काम करायला सुरुवात केली. आता पुढे जायच्या आधी आपण एक विचार करूया इथे की भारत पारतंत्र्यात कसा गेला ना. मिलियन्स ऑफ पीपल, आज ज्या भारताला तुम्ही पाहताय तो डिवायडेड इंडिया आहे. पण जर खऱ्या अर्थाने पाहिलं तर पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार ना, अगदी अफगाणिस्तान पर्यंतचा एरिया जो होता हा भारताचा एरिया होता. एक मोठं क्षेत्र असलेला भारत आपल्याला मिळाला होता. मग भारत गुलाम कसा झाला किंवा भारताने दास्यता कशी पत्करली, जेव्हा की व्यापारी बनून आलेले ब्रिटिश तुम्हाला बघायला मिळतात इतिहासात है ना. एका हातात तराजू आहे, एका हातात तलवार आहे आणि या तराजूच्या माध्यमातून व्यापार करत होते, तलवारीच्या माध्यमातून महत्वाकांक्षा उराशी बाळगली होती. शतकानुशतके हे दबा धरून बसलेले ब्रिटिश होते जे योग्य संधीची वाट पाहत होते, राजकारणाचा अंदाज घेत होते आणि भारतीय जनतेच्या मनात असलेली किंवा भारतीय जनतेच्या समाजात असलेली पोकळी शोधून काढत होते. आणि मग
इथून त्यांनी संधीचा फायदा घेऊन, जे आपलं फ्रॅगमेंटेड पॉलिटिक्स होतं, याचा फायदा घेऊन बेसिकली भारताला बघता बघता गुलाम बनवलं. सो ब्रिटिश जेव्हा भारतात आले होते तेव्हापासूनच त्यांनी ठरवलं होतं का की भारताला गुलाम बनवायचं. मग इतिहासात याचं जर तुम्ही हिस्टोरियन किंवा हिस्टोरिकल अँगल पाहिले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की भारतात कॉलोनियलिझम करण्याच्या अनुषंगाने तर हे आले होते. कॉलोनियलिझमचा अर्थ आहे आर्थिक लूट, पण सांप्रदायिकता किंवा साम्राज्यवाद ह्या सगळ्याच्या उद्देशाने ब्रिटिश भारतात आलेले नव्हते, है ना. मग एवढे मिलियन्स पॉप्युलेशन असलेली जो देश आहे हा दास कसा झाला, गुलाम कसा झाला? आता हे आपण का ठरवतो किंवा हे आपण चर्चा का करतोय? ही चर्चा आपण यासाठी करतोय विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला इतिहास माहिती असला पाहिजे. तुम्हाला इतिहास माहिती असला पाहिजे. या इतिहासात रमायचं नसतं. तुम्ही आज 2025 ला 4000 वर्षापूर्वीची आयडेंटिटी उराशी बाळगून जे शोध घेण्याचा प्रयत्न करताय की यांची कबर कुठे, यांचं मंदिर कुठे, यांची समाधी कुठे, हे करू नका. इतिहासात रमायचं नसतं, इतिहासातून शिकायचं असतं. आणि जर तुम्हाला शिकता येत नसेल तर इतिहासाला सोडून देऊन पुढे जायचं असतं. कारण जर तुम्ही इतिहासात रमायला लागलं तर इतिहास तुम्हाला खेचून घेतो आणि तुम्हाला भविष्यात प्रगती करू देत नाही, हे वाक्य लक्षात ठेवा. सो हे लक्षात घ्या की भारताच्या दास्यत्वासाठी कोण जबाबदार होतं? भारताच्या दास्यत्वासाठी जबाबदार होती भारताची जनता. लोकमान्य टिळकांचं अतिशय पॉप्युलर वाक्य आहे. लोकमान्य टिळकांनी म्हटलं होतं की भारतातले सगळे लोक एकत्र आले आणि थुंकले तरी हे ब्रिटिश वाहून जातील. पण प्रॉब्लेम हा आहे की आपण थुंकण्यासाठी सुद्धा एकत्र येत नाहीत. एवढी जास्त विषमता होती भारतात. मग आता भारताच्या इतिहासातून शिकण्याचा प्रयत्न करा, भारताच्या इतिहासाच्या आयडेंटिटीतून शिकण्याचा प्रयत्न करा की आपण काय काय चुका केल्या होत्या आणि त्या चुका आपल्याला परत करायच्या नाहीयेत. मग कसा होता आपला भारत जेव्हा ब्रिटिश इथे आले होते? जवळपास 1608 मध्ये भारतात ब्रिटिश आले आणि 150 वर्ष दबा धरून ते राजकारणाचा अंदाज घेत होते. त्या काळचा भारत जो होता हा अंधश्रद्धांनी बुरसटलेला होता. प्रचंड अंधश्रद्धा, विज्ञानाचा अजिबात गंध नाही, जगाच्या पाठीवर काय चाललेलं आहे आपल्याला माहिती नाही, स्वतःच्या स्वप्नांच्या दुनियेत फिरणारा भारत. आणि महत्वाचं म्हणजे एक स्ट्रॉंग गव्हर्नमेंट आपल्याकडे नव्हती, एक शासन, एक छत्री शासन नव्हतं आपल्याकडे. फ्रॅगमेंटेड पॉलिटिक्समुळे किंवा विखंडित राजनीतीमुळे अनेक राज्यांचा निर्माण झालं होतं आणि हे सगळे राज्य स्वतःच्या भूमीसाठी लढत होते, कोणी आपल्या देशासाठी लढत नव्हतं. प्रत्येक राजा, प्रत्येक शासक यांचं जे विजन होतं ते हे होतं की आपल्या राज्याच्या सीमांचा विस्तार करायचा आहे, आपल्या राज्यांचे क्षेत्र वाढवायचं आहे. कोणी हे म्हणत नव्हतं की जोपर्यंत माझ्या राज्यातील, माझ्या भूमीतील, माझ्या क्षेत्रातील अंतिम व्यक्ती उपाशी आहे तोपर्यंत मी अन्न ग्रहण करणार नाही, किंवा जोपर्यंत अंतिम व्यक्ती पूर्ण वस्त्र त्याला मिळत नाही, पूर्ण निवारा त्याला मिळत नाही, तोपर्यंत मी या राजकारभाराचा लाभ घेणार नाही, असा एकही राजा नव्हता. आणि यामुळे झालं हे होतं की राष्ट्रीयत्वाच्या भावनेचा अभाव आपल्याला बघायला मिळत होता. आणि त्याच्याच बरोबर धर्म, जात, लिंग, पंथ या सगळ्यामध्ये विभाजित झालेला समाज. 1608 ते 1757 बद्दल मी तुम्हाला सांगते, है ना. म्हणजे या 150 वर्षामध्ये भारताची परिस्थिती अशी झाली होती की आपण प्रगती की अधोगती काही करत नव्हतो, एकदम स्थिर डेड सोसायटी होती आणि खूप डार्क एज चाललं होतं. आपण आपले उपनिषद, वेद, पुराण या सगळ्यापासून खूप लांब गेलो होतो. खूप जास्त धर्मांधता सुरू होती, खूप विषमता होती आणि अज्ञान आणि निरक्षरता. स्त्रियांची दशा खूप जास्त कमकुवत होती. आणि या पिरियडमध्ये, या सगळ्या टेन्युअर मध्ये, या बेसिकली कालखंडामध्ये भारतीय व्यापारी, भारतात व्यापारी म्हणून ब्रिटिश आले होते. आणि या ब्रिटिशांनी बघता बघता आपल्या या मानसिकतेचा फायदा घेतला, मानसिकतेचा लाभ घेऊन यांनी आपल्याला गुलाम बनवलेला आहे, दास बनवलेला आहे. सो ही कहाणी आहे भारताची. मग यातून आपल्याला शिकायचं काय आहे की जर आपल्या समाजाला मजबूत उभं करायचं असेल, जर आपल्या देशाचं भवितव्य तुम्हाला स्ट्रॉंग घडवायचं असेल, तर सगळ्यात पहिले तुम्हाला धर्मांधता, विषमता, भेद या सगळ्या गोष्टी सोडून द्याव्या लागतील, अंधश्रद्धा सोडून द्याव्या लागतील. आणि त्याच्यानंतर
आपल्याला विज्ञानाची कास धरावी लागेल, एज्युकेशनला आपलं हत्यार बनवावं लागेल आणि ज्ञानाच्या मार्गाने प्रगती साधावी लागेल आणि त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र यावं लागेल. सो इतिहासात केलेल्या चुका पुन्हा करायच्या नाही हे लक्षात ठेवा. हे पहिला लेसन. त्यानंतर जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारताची अर्थव्यवस्था खूप ढासळलेली होती विद्यार्थी मित्रांनो. खूप कमी पैसे होते आपल्याकडे, संसाधनं अजिबात नव्हती, नॅचरल रिसोर्सेसला देखील ओरबाडून ब्रिटिश निघून गेले होते. आणि अशा परिस्थितीमध्ये पहिली सरकार जेव्हा बनली, पहिली गव्हर्नमेंट जेव्हा बनली, तेव्हा त्यांच्याकडे जो मिळाला होता तो एक होता विखंडित भारत. ब्रिटिशांनी जाता जाता आपल्याला एक जखम दिली होती आणि ही जखम होती पार्टिशनची, विभाजन. भारताला एका विभाजनाचा सामना करावा लागला होता. या विभाजनामध्ये विशेषतः पंजाब आणि बंगालच्या सीमांवर इतका जास्त गदर माजला होता की हजारो हजारो लोक मारली गेली होती. रक्ताचे थारोळे रस्त्यावर पडलेले होते आणि कितीही जोर लावला, अगदी मिलिटरी, गव्हर्नमेंट या सगळ्यांनी कितीही जोर लावला तरी हे काही ठीक होत नव्हतं. महात्मा गांधींनी देखील जिथे जिथे प्रयत्न केला तिथे तिथे त्यांना ती लढाई थांबवता आली. स्पेशली बंगालच्या, ईस्ट बंगालच्या नोआखाली एरियामध्ये जेव्हा गांधीजी गेले तेव्हा जिथे गांधी जात होते तिथे दंगली थांबत होत्या. ब्रिटिश देखील पाहून आश्चर्यचकित होते की काय हा माणूस, आम्ही इथे एवढी मोठी आर्मी घेऊन उभे आहोत पण जनता आमचं ऐकायला तयार नाहीये, कोणत्याही परिस्थितीत आम्हाला हे दंगे थांबवता येत नाहीयेत आणि फक्त काठी घेऊन गांधीजी चाललेले आहेत. गांधीजी म्हणत होते की तुम्ही आपसात लढू नका, मला मारा, तुमच्या सगळ्यांचं रक्त पाहण्यापेक्षा मी माझा देहत्याग करणं जास्त प्रायोरिटी ठरवेन. आणि मग गांधीजींच्या या अपीलवर पूर्ण ईस्ट बंगाल मधल्या दंगली थांबल्या होत्या. पण दुर्दैवाने गांधीजी पंजाब पर्यंत पोहोचू शकले नाही आणि ही परिस्थिती तुम्हाला बघायला मिळाली. खूप जास्त दुर्दशा झाली होती यावेळेला. आणि इथून भारतापुढे जे काही महत्वाचे संकट होती, ही संकट होती की आता ही सामाजिक घडी कशी ठीक करायची. एकतर घाबरलेला समाज, खूप सगळे भेदभाव असलेला समाज, विविध पॉलिटिकल विचारधारा असलेला समाज आणि त्याच्यातच आपल्याला रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट्सचं एक मोठं संकट समोर होतं. सो या रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट्स मध्ये सरदार वल्लभभाई पटेल, ज्यांना आज आपण आयरन मॅन ऑफ इंडिया म्हणतो, यांची एक मोठी भूमिका असलेली तुम्हाला पाहायला मिळते. मग तो काश्मीर असू दे, जुनागड असू दे, हैदराबाद असू दे किंवा लक्षद्वीप असू दे, सरदार वल्लभभाई पटेलांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या दृष्टिकोनातून, आपल्या दूरदर्शित्वाने या सगळ्या भारताला एकत्र बांधून ठेवलं. खूप मोलाची कामगिरी होती ही. आज जे तुम्ही कोणत्याही पासपोर्ट विजा शिवाय एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाताय, दुसऱ्या राज्यातून तिसऱ्या राज्यात जाताय, इतकं मोठं टुरिझम जे तुम्ही करताय, या सगळ्या मागे हे आहेत, यांना विसरू नका. आयरन मॅन ऑफ इंडिया. आणि त्याच्याच बरोबर पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू पहिले पंतप्रधान होते भारताचे. आणि जी परिस्थिती मी तुम्हाला सांगितली की जखमी भारत, जखमी भारत, आणि काय करावं माहिती नव्हतं. कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये असलेले जितके महान तज्ज्ञ होते त्या सगळ्यांनी मिळून हे ठरवलं होतं की आपण कॉन्स्टिट्यूशन निर्माण करताना वोट करायचं नाही, मतदान करायचं नाही. आपण विचार विमर्श करायचा, डिबेट करायचं, भरपूर डिस्कशन करायचं आणि त्यानंतर एक एक आर्टिकल इन्सर्ट करत जायचं. विचार करा किती दूरदर्शी लोक होती. आणि इथून मग हळूहळू साम्यवादी विचारधारेला साईडलाईन करण्यात आलं. साम्यवादी विचारधारेला साईडलाईन करण्याचं कारण हे होतं की एकतर साम्यवादी पक्षाने भारताच्या विभाजनाला समर्थन दिलं होतं, हे एक कारण होतं. आणि दुसरं, साम्यवाद रॅडिकलिझमकडे झुकलेला होता. जेव्हा की भारताची जी परिस्थिती होती यातून आपल्याला जर उभरायचं असेल, आपल्याला प्रगती करायची असेल, तर आपल्याला जे ऑप्शन होतं ते होतं फेबियन समाजवाद. फेबियन समाजवादाचा अर्थ असा आहे की हळूहळू प्रगती करत जाणे. भारतासमोर खूप मोठी मोठी संकट होती आणि ओव्हरनाईट हे चेंज करणं शक्य नव्हतं. त्यामुळे विकासाच्या दिशेने तर जायचंय, क्रांती तर झाली पाहिजे, पण लोकशाहीच्या मार्गाने. आणि लोकशाहीच्या मार्गाने ही क्रांती घडवण्यासाठी आपल्याला सावकाश हळूवार प्रगती करणं अपेक्षित होतं. मग यासाठी आपण स्टेप बाय स्टेप काम करायला सुरुवात केली. भारताने सगळ्यात पहिले जे क्रांतिकारी पाऊल उचललं ते होतं की भारताने लोकशाही स्वीकारली, डेमोक्रेसी स्वीकारली. आता कोणाला वाटत असेल की मग डेमोक्रेसी नाही स्वीकारली असती तर काय केलं असतं, लोकांनी काही जगू दिलं असतं. सो फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन माय पीपल,
इंडिया हॅज हिस्ट्री ऑफ मोनार्की. आपण राजतांत्रिक इतिहास असलेला देश आहोत. की विदेशी जितके वेस्टर्न कंट्रीज होते ना, हे वेस्टर्न कंट्रीज भारताकडे पाहत होते गिधाडाच्या दृष्टिकोनातून. कारण त्यांचं म्हणणं होतं की भारतासारख्या एवढ्या मोठ्या आणि एवढी राज्य असलेल्या देशामध्ये तुम्ही लोकशाही लागूच करू शकत नाहीत. 565 संस्थानिकं होती आपल्याकडे. आणि जर 565 संस्थानिकांचं विभाजन झालं असतं तर 565 तुकडे झाले असते आपले. सरदार वल्लभभाई पटेलांनी एकेकाला धरून धरून भारतात विलीन केलेलं आहे. आणि मग आपण बनलेलो आहोत क्वाझी फेडरल नेशन. क्वाझी फेडरल नेशन म्हणजे काय की युनियन स्ट्रॉंग असेल, राज्य कमजोर असतील, राज्य भारताचं युनियन तोडून जाऊ शकणार नाही. अमेरिका उलट आहे. अमेरिका फेडरल कंट्री, या लक्षात घ्या. राज्य मजबूत आहे, केंद्र कमजोर आहे. पण भारतात मात्र केंद्र मजबूत आहे आणि राज्य कमजोर आहेत. का कमजोर आहेत? कारण हे पळून जाऊ नये. कारण इंडिया इज अ कंट्री ऑफ मोनार्क. राजतंत्राचा वारसा लाभलेला आहे आपल्याला. आणि इन इंडिया एव्हरी ऑल्टरनेट पर्सन वॉन्टेड टू बिकम किंग. सगळ्या भारतात सगळ्या लोकांची इच्छा आहे की मला पण राजा व्हायचं आहे. आणि सगळे संस्थानिक होती त्यावेळेला. तुम्ही लक्षात घ्या की खूप मोठ्या समस्यांना आपण सामना केलेला आहे. आणि मग आपण डेमोक्रेसी पत्कारली आहे, स्वीकारली आहे, अडॉप्ट केलेली आहे, स्वतःला समर्पित केलेली आहे. आणि भारताने जी पॉलिसी आणली ती होती सिविक नेशनची पॉलिसी. सो सिविक नेशन म्हणजे नक्की काय? सिविक नेशनचा अर्थ असा आहे, सिविक नेशनचा अर्थ असा आहे की ते तुम्ही कोणत्याही जाती, धर्म, लिंगाचे व्यक्ती असले आणि भारताचे नागरिक असाल तर तुमच्या बरोबर कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. आणि तुमची सुरक्षा, तुम्हाला प्रत्येक प्रकारची सुरक्षा आणि न्याय पुरवण्याची जबाबदारी भारत सरकारची असेल. मग जर तुम्ही 15 ऑगस्ट 1947 च्या आधी भारतातच राहत होतात आणि पाकिस्तानमध्ये तुम्ही गेलेले नाही आहात आणि तुम्ही कोणत्याही धर्म, जाती, पंथाचे असाल आणि तुम्ही इथेच राहत आहात तर तुमच्या बरोबर भेद केला जाणार नाही. भारताचे नागरिक भारताच्या सरकारची जबाबदारी असतील. हे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये भारत सरकारने सांगितलं होतं. विचार करा, है ना. यांनी जबाबदार सरकार नेमली, जबाबदार सरकार निवडली आणि मग आपलं कार्य सुरू झालेलं आहे. भारतात जी महत्वाची क्रांती झाली ती होती मतदानाचा अधिकार. आर्टिकल 326 नुसार कॉन्स्टिट्युशनल राईट आहे मतदानाचा अधिकार. आणि हा मतदानाचा अधिकार तुम्हाला स्वातंत्र्यापासूनच मिळालेला आहे. भारतातले जितके 18 वर्षाच्या वरील व्यक्ती असतील त्या सगळ्यांना वोटर राईट्स मिळाले आहेत. अगदी महिलांना सुद्धा. जेव्हा की तुम्ही पाहिलं तर पाश्चात्य देशांमध्ये महिलांना मताधिकारासाठी युद्ध करावं लागलेलं आहे, संघर्ष करावा लागलेला आहे. भारतात मात्र हे तुम्हाला मिळालेलं आहे. जबाबदार सरकारने तुम्हाला हे दिलेलं आहे. आणि त्यानंतर आला हिंदू कोड बिल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माहितीच आहे तुम्हाला. आणि त्यानंतर मग हिंदू मॅरेज ऍक्ट, प्रॉपर्टी ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट, अडॉप्शन ऍक्ट, डिवोर्स, या सगळ्यांचे अधिकार देखील महिलांना मिळाले. म्हणजे असं समजा की तुम्हाला जी मोठी आई, मधली आई, तिसरी आई, चौथी आई नाही, याचं कारण पंडित जवाहरलाल नेहरू आहेत. कारण पंडित जवाहरलाल नेहरूंनी हे निश्चित करून दिलं की भारतीय महिलांना देखील भारतीय पुरुषांप्रमाणे सुरक्षा मिळाली पाहिजे. आणि एक पुरुष एक विवाह करू शकतो. अनेक पत्नी, पॉलिगॅमी यांनी रद्द केल्या. सो इथून कहाणी सुरू झाली होती की आपल्या समाजातल्या स्त्रियांना इक्वल स्टेटस देणं सुद्धा संघर्षाचं कार्य होतं. आणि इथून बेसिकली आपण आलेलो आहोत. त्यानंतर मग तुम्हाला बघायला मिळालं की भारतात खूप दारिद्र्य, अन्नान्न दशा, है ना. 1948 चा नवीन स्वतंत्र झालेला भारत आणि 1960-61 येता येता आपल्याकडे खूप जास्त दारिद्र्याचा सामना आपल्याला करावा लागला होता. आपण इतर देशांकडून मदत मागण्याचा प्रयत्न केला पण त्या देशांनी आपला उपहास केलेला बघायला मिळतो. त्यांनी मदत तर नाही केली पण खूप खराब क्वालिटीचं धान्य आपल्याला पाठवलं होतं. आणि मग भारताने मनावर घेऊन ग्रीन रिव्होल्यूशन घडवून आणलं. या ग्रीन रिव्होल्यूशन मधून आपल्याला काय शिकायचं आहे आता हे समजून घ्या. भारताची परिस्थिती ग्रीन रिव्होल्यूशनच्या पहिले जी होती ती ही होती की अन्नान्न दशा होती भारताची. जेव्हा आपण वेस्टर्न कंट्रीज कडून मदत मागण्याचा प्रयत्न केला तेव्हा आपल्याला ते धान्य पाठवण्यात आलं होतं जे पशु खात होते. आणि मग भारताने
हे नाही म्हटलं की अरे माझा तर इन्सल्ट झाला, आता मी डिप्रेशन मध्ये गेलो आणि आता मी काय करू, मला तर कोणीच हेल्प करत नाही, असं नव्हतं. भारताने याला मोटिवेशन बनवलं आणि स्वावलंबी बनवण्याचा निर्णय केला, स्वावलंबी बनण्याचा निर्णय केला. यू विल बी सरप्राइज टू नो की माल्थस हे जे होते एक इकॉनॉमिस्ट आहेत, यांनी म्हटलं होतं की अन्नधान्य जे असतं ते अरिथमेटिक प्रोग्रेशननी वाढतं, 2 4 6 8 10 या भागाने वाढतं आणि जॉमेट्रिकल प्रोग्रेशननी पॉप्युलेशन वाढत असते. या 2 4 8 16 32 64 या दराने पॉप्युलेशन वाढते आणि त्यामुळे या दोघांचं कॉपअप होणं शक्य नाही. त्यामुळे जेव्हा पॉप्युलेशन खूप वाढते तेव्हा दुष्काळ पडतात. अगदी बरोबर होतं. पण भारताने या सगळ्याला मागे सारलं आणि अगदी कंबर कसून यांनी काम करायला सुरुवात केली आणि इथून एक आदर्श घालून दिला की तुम्हाला कोणी मदत करत असो किंवा नसो, तुम्हाला स्वतः उभं राहावं लागेल, स्वतःच्या समस्यांसाठी स्वतः लढा द्यावा लागेल, स्वावलंबी व्हावं लागेल. सो ग्रीन रिव्होल्यूशन मधून आपल्याला हे समजायचं की कधी कधी तुमच्या जीवनात अशी परिस्थिती येईल किंवा आली असेल की तुम्हाला आता असं वाटतं की मला कोणीच हेल्प करत नाही, माझ्यासाठी तर कोणीच नाही, किंवा मला कोणी मित्र नाही, हा ना, सगळे माझा इन्सल्ट करतात. तेव्हा हे लक्षात घ्या की इथे कोणी कोणाला हेल्प करत नसतं. तुम्हाला स्वतःचा लढा स्वतः द्यावा लागेल, स्वतःचा संघर्ष स्वतः करावा लागेल. ही प्रेरणा आपल्याला ग्रीन रिव्होल्यूशन देत आहे. ग्रीन रिव्होल्यूशन. हा, आता या ग्रीन रिव्होल्यूशन मध्ये आपण आपल्या गंगा यमुनाच्या प्रदेशामध्ये सुपीक जमिनी जिथे होत्या तिथे अन्नधान्याचं उत्पादन डबल केलं. जॉमेट्रिकल प्रोग्रेशनने बेसिकली आपण अन्नधान्याचं उत्पादन घडवून आणलं आणि ग्रीन रिव्होल्यूशन इथे झालं. या ग्रीन रिव्होल्यूशनमुळे अन्नधान्याच्या बाबतीत भारत स्वतंत्र झाला, स्वावलंबी झाला आणि मग त्याच्यानंतर झालं ऑपरेशन फ्लड. ऑपरेशन फ्लड किंवा याला व्हाईट रिव्होल्यूशन देखील म्हटलं जातं. हे झालं होतं डॉक्टर स्वामीनाथन, एम एस स्वामीनाथन यांच्या मदतीने किंवा यांच्या दूरदर्शितेने ग्रीन रिव्होल्यूशन आपण साध्य करू शकलो. आणि हे झालं होतं डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या दूरदर्शितेने आपण अन्नधान्याच्या बाबतीत दुग्ध उत्पादनाच्या बाबतीत असे बेसिकली स्वावलंबी झालेलो पाहायला मिळालेलं. आणि त्यानंतर मग भारताने पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून प्रगती करायला सुरुवात केली. सो पंचवार्षिक योजनांमध्ये जो विजन आपलं होतं ते हे होतं की जे अवेलेबल रिसोर्सेस आहेत या अवेलेबल रिसोर्सेसला कन्वर्ट करून आपण इकॉनॉमिक डेव्हलपमेंट साध्य करण्याचा प्रयत्न करायचा. क्रांती झाली पाहिजे पण लोकशाहीच्या मार्गातून. सो हळूहळू हळूहळू विकासाच्या दिशेने भारत अग्रेसर झाला आणि अशा प्रकारे 12 पंचवार्षिक योजना आपण राबवल्या. योजना ज्यामध्ये उद्दिष्ट होती, उद्दिष्ट कशी साध्य करायची याचे कार्यक्रम होते. वेळ संपल्यानंतर या उद्दिष्टांना आपण प्राप्त करू शकलो की नाही याचा आढावा घेतला जात असे. कधी आपण पास होत होतो, कधी आपण फेल होत होतो आणि अशा प्रकारे आपण स्टेप बाय स्टेप विकासाकडे जात गेलो. आणि इथून पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून लवकरच भारताची कायापालट झालेली तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण आपल्या ऍग्रिकल्चर, एनर्जी या सेक्टरमध्ये किंवा इरिगेशन या सेक्टरमध्ये मोठी प्रगती केली आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनांपासून आपण PSU किंवा हेवी इंडस्ट्रीज एस्टॅब्लिश करण्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. सो हेवी इंडस्ट्रीजची जी व्यवस्था होती ती काय होती की अगदी पंडित जवाहरलाल नेहरू जे भारताचे पहिले पंतप्रधान होते त्यांनी म्हटलं होतं की PSU लोकशाहीची मंदिरं आहेत. तुम्ही विचार करा की भारतासारखा धार्मिक देश जिथे इतके सगळे धर्म आणि जातीचे लोक राहतात तिथे कोणत्याही मंदिराला प्रायोरिटी न देता PSU ला प्रायोरिटी देण्यात आली होती. पब्लिक सेक्टर युनिट, PSU कंपन्या, मोठ्या मोठ्या कंपन्या ज्यातून आपण मोठी उत्पादनं घडवून आणू शकतो, मोठी रोजगार जनरेशन करू शकतो, हे भारताने घडवून आणलं होतं. आणि इथून भारताची प्रगती सुरू झाली. मोठी इन्व्हेस्टमेंट करण्यात आली. कोळसा, स्टील, लोह या सगळ्यांमध्ये आपण खूप मोठी प्रगती करायला लागलो आणि बघता बघता भारताचा कायापालट झाला. संकट कमी नव्हती. 1962 ला चीनचं युद्ध झालं. 20 ऑक्टोबर 1962 चीनने भारतावर आक्रमण केलं आणि भारताची परिस्थिती कमकुवत होती. याचा फायदा घेऊन 1965 ला पाकिस्तानने भारतावर आक्रमण केलं. ऑल्दो आपण त्यांना मुंहतोड जवाब दिला जसं नेहमी देतो. आणि
त्याच्यानंतर आला 1966चा ग्रीन रिव्हॉल्युशन. त्यानंतर 1970 तेलाचा पहिला झटका. है ना, आपल्यावर ऑइल संकट आलं होतं, इकॉनॉमिक क्रायसिस आले होते, आणि मग त्याच्यानंतर भारताने जे सगळ्यात मोठं पॉलिटिकल क्रायसिस पाहिलं ते होतं इमर्जन्सी. 1975 इंदिरा गांधींनी इमर्जन्सी लावली. एनआरकीची परिस्थिती होती. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही बघितली सर्वोच्च न्यायालयात लढली गेलेली केशवानंद भारती केस. केशवानंद भारती केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने पुढाकार घेऊन हे सांगितलं की पार्लिमेंट कॅन एनेक्ट लॉ, पार्लिमेंट कॅन से रिफॉर्म कॉन्स्टिट्यूशन. तुम्ही सुधारणा करू शकता, तुम्ही दुरुस्ती करू शकता, पण घटना पुन्हा लिहू शकत नाही. यू कॅनॉट एनेक्ट कॉन्स्टिट्यूशन, यू कॅन रीराईट द कॉन्स्टिट्यूशन. तुम्हाला पुन्हा लिहायची तर पुन्हा लिहा, पण तुम्ही एनेक्ट करू शकत नाही. कॉन्स्टिट्यूशनचा एक बेसिक स्ट्रक्चर त्यांनी ठरवून दिलं आणि या बेसिक स्ट्रक्चरला कोणत्याही परिस्थितीत व्हायलेट करायचं नाही असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. आणि इथून सेपरेशन ऑफ पॉवर्सचं प्रिन्सिपल आपल्याला बघायला मिळालं. सो नेहमी हे लक्षात ठेवाल की जेव्हा जेव्हा पॉलिटिकल एनार्की निर्माण होते विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा तेव्हा आपल्या सगळ्यांची, जनतेची ही जबाबदारी असते की तुम्ही न्यायाच्या मार्गाने, कॉन्स्टिट्यूशनच्या मार्गाने पुढे चला. इमोशनल होऊन कोणत्या तरी एका पक्षाला, एका व्यक्तीला समर्थन देऊन देशाचं भविष्य संकटात टाकायचं नाही. हे लेसन्स आहे. आणि पुन्हा एकदा लक्षात घ्या की भारत एक खूप मोठ्या रिसोर्सेसचा देश आहे. आपल्याकडे नॅचरल रिसोर्सेस खूप आहेत, पण या नॅचरल रिसोर्सेसला आपल्याला वेल्थ मध्ये कन्वर्ट करावं लागेल. हे आपोआप कन्वर्ट होणार नाही. सो इंडिया इज व्हेरी वेल्थी कंट्री, but India is not rich because we will be unable to convert our natural resources into money without skills. So तुमच्या समोर जे सगळ्यात मोठं संकट आहे ते हे आहे की तुम्ही भारतात असल्यामुळे तुम्हाला रिसोर्सेस तर खूप मिळालेले आहेत, पण यातून मनी, वेल्थ कशी जनरेट करायची हे मात्र तुम्हाला शिकून घ्यावं लागेल. त्यामुळे या सगळ्या इतिहासाला लक्षात ठेवा आणि या पंचवार्षिक योजनांमधून आपण जी विविध प्रगती केलेली आहे, मग इथे ONGC, OIL, भाकरा नांगल डॅम, त्यानंतर IIM, IIT या संस्था है ना, त्याच्याच बरोबर मोठे मोठे एज्युकेशन सेक्टर्स, मोठे मोठे हॉस्पिटल्स, या सगळ्यामधून आपण खूप पुढे आलेलो आहोत. आणि त्याच्यानंतर मग 1947 ते 1991 जे काही आपण बनवलं होतं त्याचा आधारस्तंभ आपल्याला कामी आला. आणि मग झालं 1991 ला जे इकॉनॉमिक रिफॉर्म्स झालेले आहेत 1991 ला, इकॉनॉमिक रिफॉर्म्स PV नरसिंहराव आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांचे जे गव्हर्नमेंट्स होते किंवा यांचं जे मंत्रिमंडळ होतं, यांनी बेसिकली घडवून आणलेले हे रिफॉर्म्स आहेत. आणि या वेळेला भारताने लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशनची पॉलिसी अडॉप्ट केलेली आहे. सो LPG लिबरलायझेशनचा अर्थ आहे की खूप जास्त डॉक्युमेंट्स मध्ये आपण गुंतून राहायचं नाही, है ना, किंवा जे आपल्या बरोबर बिझनेस करण्यासाठी, व्यापार करण्यासाठी उत्सुक असलेले देश असतील, या देशांना खूप जास्त दस्तावेजांमध्ये गुंतवून ठेवायचं नाही. ईज ऑफ डुईंग बिझनेस कडे यांना घेऊन जायचं. सिंगल विंडो सॉल्युशन, लवकर लवकर प्रक्रिया पूर्ण व्हायला पाहिजे, लवकर लवकर काम पुढे गेलं पाहिजे. लिबरलायझेशन. ठीक आहे. प्रायव्हेटायझेशनचा अर्थ होता की मोठमोठ्या उद्योगांमधून भारत सरकारने डिसइन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली, आपली इन्व्हेस्टमेंट काढून घेतली आणि आता हे प्रायव्हेट सेक्टरवर जबाबदारी देण्यात आली की तुम्ही स्वतः एक फेअर स्पर्धा करून, फेअर कॉम्पिटिशन करून भारताच्या इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटला हातभार लावा. आणि ग्लोबलायझेशनचा अर्थ होता टू ओपन द डोअर्स ऑफ इकॉनॉमी टू ऑल. भारताने सगळ्यांचं स्वागत केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता इथे एक लक्षात घ्याल की जेव्हा मी तुम्हाला म्हटलं भारत गुलाम कसा झाला, सो भारत गुलाम कसा झाला होता, आपल्या मानसिकतेमुळे गुलाम झाला होता. जेव्हा तुम्ही विज्ञानाची, प्रगतीची कास सोडता तेव्हा भारतीय जनता, हा इतिहास आहे की भारतीय जनता अंधारात ढकलली गेलेली आहे नेहमी. आणि नेहमी लक्षात ठेवा की कॉन्स्टिट्यूशनच्या वर कोणीच नाही. कॉन्स्टिट्यूशन इज सुप्रीम. नो पॉलिटिकल पार्टी, नो पर्सन, नो बडी इज अबोव, नो इन्स्टिट्यूशन इज अबोव कॉन्स्टिट्यूशन. आणि त्यामुळे आपल्या तरुण जनतेची ही जबाबदारी आहे की भारताचं स्वातंत्र्य तुम्हाला टिकवून ठेवायचं असेल
ही स्वातंत्र्याची लढाई जी आपण पाहिली ही लढली गेलेली आहे, याचा वारसा जो आपल्याला मिळालेला आहे हा अविरत ठेवायचा असेल तर तुम्हा सगळ्यांना जागृत राहणं गरजेचं आहे. We all have to be aware about our rights. We all have to be aware about constitutionalism. कोणत्याच प्रकारे कॉन्स्टिट्यूशन बरोबर कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज होऊ द्यायचं नाही, ही तुमची आणि माझी जबाबदारी आहे. ठीक आहे. आणि त्याच्याच बरोबर 1991 नंतर मग हळूहळू जिथे आपण टेक्नॉलॉजिकल प्रगती घडवत गेलो ना, डिजिटलायझेशन झालं. डिजिटलायझेशन नंतर डिजिटल इंडिया प्रोग्राम, मेक इन इंडिया प्रोग्राम सारखे नवीन प्रोग्राम आले. आधार कार्ड, इलेक्शन कार्ड्स आले. प्रत्येक नागरिकाला सुरक्षा आणि ओळख मिळाली. आणि इथून मग आपण सुरू झालो की भारत एक खूप मोठा देश आहे. हे कोणाचं वाक्य बरं, की भारत एक खूप मोठ्या जनसंख्येचा देश आहे पण भारत खेड्यांमध्ये बसतो. आणि तुम्ही कितीही मोठ्या कंपन्या किंवा कितीही मोठे सेक्टर्स जरी सुरू केले तरी तुम्ही भारताच्या सगळ्या जनतेला रोजगार देऊ शकणार नाही. त्यामुळे स्वावलंबित्वाचं शिक्षण तुम्हाला अगदी प्राथमिक शिक्षण व्यवस्थेपासून दिलं गेलं पाहिजे. हे गांधीजींचं वाक्य आहे. गांधीजींनी म्हटलं होतं की तुम्ही कितीही कंपन्या जरी उभारल्या तरी भारताच्या सर्व जनतेला तुम्ही रोजगार देऊ शकणार नाही ना. आणि त्यामुळे भारताच्या विद्यार्थ्यांना स्वावलंबी व्हायला शिका, मग इथून शिकवा. मग इथूनच आपण प्रेरणा घेऊन हे सुरू केलं, स्टार्ट युअर बिझनेस, स्टार्टअप इंडिया. स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया है ना. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला पाहायला मिळालं की खूप छोट्या छोट्या उद्योगांना आपण प्रोत्साहन दिलेलं आहे. भारत सरकारने छोट्या छोट्या उद्योगांना लोन पुरवणं सुरू केलं, फायनान्स पुरवणं सुरू केलं. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, बिझनेस डेव्हलपमेंट, बिझनेस स्किल्स है ना, किंवा कौशल्य आधारित शिक्षण व्यवस्था. आणि या सगळ्याबरोबरच आपल्याला लक्षात आलं की स्वच्छ भारत. विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या घरात राहतो ते घर यामुळे संभव आहे कारण आपला देश एका सुरक्षित हातांमध्ये आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये झालेलं भाषण या ठिकाणी आपण आठवूया. आणि त्यांनी म्हटलं होतं की आम्ही कितीही, म्हणजे संविधान सभेने कितीही उत्कृष्ट कॉन्स्टिट्यूशन जरी निर्माण केलं तरी ते कॉन्स्टिट्यूशन किती प्रभावी आहे, किती चांगलं आहे हे तेव्हा लक्षात येईल किंवा तेव्हा साबित होईल जेव्हा सरकार जी कॉन्स्टिट्यूशन लागू करत आहे ती या कॉन्स्टिट्यूशनच्या नैतिकतेशी, कॉन्स्टिट्यूशनच्या मूल्यांशी कॉम्प्रोमाइज करणार नाही ना. आणि भारताच्या घटनेमध्ये, DPSP मध्ये, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी मध्ये तुम्हाला स्वच्छतेचं महत्व दिलेलं आहे. DPSP मध्ये स्वच्छता आहे, पर्यावरण सुरक्षा आहे. फंडामेंटल ड्युटीज मध्ये मॉन्युमेंटचं संरक्षण, पर्यावरणाचं संरक्षण, पशुपक्ष्यांचं संरक्षण, आपल्या देशाचं संवर्धन, अखंडता, एकता, ही सगळी ड्युटीज तुमच्यावर सोपवलेली आहेत. सो एका बाजूला आपल्याला अधिकार मिळालेले आहेत पण एका बाजूला आपल्याला कर्तव्य देखील सोपवलेली आहेत. सो जसं तुम्ही तुमचं घर स्वच्छ ठेवता तसंच तुम्हाला तुमचा देश देखील स्वच्छ ठेवायला हवा ना. तुम्ही कुठेही कचरा फेकता किंवा कुठेही लघुशंका करता, कुठेही थुंकता, कितीही खराब व्यवस्था असली तरी काय हा देश असं करून पुढे जाता, असं करू नका. जबाबदारी घ्या. आणि तुमच्या आजूबाजूला जर अस्वच्छता करताना कोणी दिसत असेल तर आवाज उठवा. बिकॉज हा देश तुमचा आहे, हा देश तुमचा आहे आणि तुम्ही आहात या देशाचं येणारं भविष्य. सो तुमच्या हातात या देशाची सुरक्षा आहे आणि तुम्ही जर जागृत झाला तरच हे स्वातंत्र्य टिकवणं शक्य आहे. सो आज स्टार्टअप बिझनेस और स्टार्टअप युअर बिझनेसच्या माध्यमातून आपण पाहतोय की मोठमोठे स्टार्टअप जे सक्सेसफुल स्टार्टअप आहेत, एज्युकेशन सेक्टरमध्ये असू दे, डिलिव्हरी सेक्टरमध्ये असू दे, हॉस्पिटलायझेशन मध्ये असू दे, सर्व्हिस सेक्टरमध्ये असू दे, डिजिटल इंडियाच्या माध्यमातून भारताने मोठी प्रगती साधलेली आहे. आज UPI ने क्रांती केलेली आहे की तुम्हाला रोख रक्कम न बाळगता देखील तुम्ही मोठमोठे व्यवहार पूर्ण करू शकता. मग यामध्ये भीम ऍप किंवा UPI या सगळ्यांचा उपयोग करून तुम्ही काय करता की मोठमोठे ट्रान्झॅक्शन घडवून आणता आणि त्यामुळे पारदर्शकता वाढलेली आहे. बँकिंग सेक्टर मधली पारदर्शकता वाढलेली आहे. प्रत्येक व्यक्तीचे व्यवहार सरकारच्या नजरेत आहेत. त्यामुळे आपल्याला घोटाळा करणं वगैरे हे आता थोडंसं लांब झालेलं आहे. म्हणजे भ्रष्टाचाराला आळा बसवण्यासाठी बेसिकली
हे खूप कामी आलेलं आहे. आणि त्याच्याच बरोबर मग बघितलं तर भारताने स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये देखील मोठी प्रगती, मोठी उपलब्धी साधलेली आहे. चंद्रयान 3 असू द्या, चंद्रयान 2 असू द्या, आदित्य मिशन असू द्या, है ना, या सगळ्याच्या माध्यमातून भारताने जागतिक स्तरावर आपल्या पाऊलखुणा बेसिकली उमटवलेल्या आहेत. आणि आता भारत इतर देशांना देखील गाईड करायला सज्ज झालेला आहे. सो यात तर डाऊटच नाही की भारताने मोठी प्रगती साधलेली आहे. पण हे करताना आपल्याला 79 वर्षाचा वेळ लागलेला आहे, याला लक्षात घ्या. आणि याच्या पुढे जायचं आहे, है ना. आपण कोण आहोत, आपला रूट काय आहे, आपली संस्कृती, कल्चर, धर्म, हे सगळं खूप सेकंडरी थिंग्स आहेत. भविष्याकडे लक्ष द्या. इतिहासातून स्वतःची ओळख धरून ठेवण्याचा प्रयत्न करू नका, है ना. तुम्ही जर इतिहासात रमायला लागलात तर आपलं भविष्य अंधारात असेल. आणि त्यामुळे हे लक्षात घ्या की देश महत्वाचा आहे, देश महत्वाचा आहे, देशाचं भवितव्य महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांना काम करावं लागेल. सारखं सारखं मागे इतिहासात जाऊन काहीतरी उकरून काढू नका. इतिहासातून शिका. इतिहासात ज्या चुका आपण केल्या त्या करू नका आणि भविष्याकडे जा, है ना. आणि या सगळ्याचा वारसा आपल्याला पुढे ठेवायचा आहे. आज जागतिक पटलावर भारताच्या नेतृत्वाने मोठी कामगिरी केलेली आहे. तुम्ही G20 असू द्या, ब्रिक्स असू द्या, किंवा कोणतंही संमेलन असू द्या, भारताची एक प्रभावी भूमिका बघायला मिळते. आज भारत ग्लोबल पार्टनरशिपचा देश आहे. आफ्रिकन युनियन सारख्या संघटनांना भारताने पाठिंबा दिलेला आहे. अनेक वल्नरेबल नेशन्सना G20चा भाग बनवून घेतलेला आहे. ब्रिक्स मध्ये नवीन देश समाविष्ट झालेले तुम्हाला बघायला मिळतात. इंटरनॅशनल ट्रेड मध्ये भारत खूप चांगलं काम करत आहे, प्रगती करत आहे. आयात निर्यातच्या क्षेत्रात भारताने मोठी प्रगती केलेली आहे. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आपण FDI आणि FPI घेऊन येत आहोत. आणि या सगळ्याच्या माध्यमातून जी प्रगती चाललेली आहे, ती प्रगती करताना नो डाऊट भारत धडपडतोय. भारत कधी कधी कोसळतानाही दिसतोय, है ना. अशी अनेक संकट उभी राहतात ज्याचं सॉल्युशन कधी कधी आपल्याकडे नसतं. कोविड, पण अंधारातून मार्ग काढताना हळूहळू पुढे जाणारा भारत तुम्हाला दिसतो. शिकतोय, धडपडतोय, घडतोय, म्हणून तरुण भारत आहे. तरुणांसारखंच याचं देखील कार्य आहे की ज्या समस्या येत आहेत त्यांना समजून घेतोय, त्यांना सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतोय. पण भारताने आपलं तत्व, आपला बेस सोडलेला नाही. आणि आता एक जनरेशन जायला लागलेली आहे, एक जनरेशन यायला लागलेली आहे, है ना. मिलेनियल्स आता रिटायरमेंट कडे वळत आहेत आणि जेन झी, जेन अल्फा हे आता यायला लागलेले आहेत. सो हे जे जेन झी, जेन अल्फा आहेत, हे गोंधळलेले तरुण आहेत, है ना. या लोकांना जनरली ऐकलं जातं की ही भरकटलेली पिढी आहे. ही पिढी भरकटलेली नाहीये, ही गोंधळलेली पिढी आहे. कारण यांना हेच कळत नाही की गांधीजी महान होते की नव्हते. यांना हे कळत नाही की पंडित जवाहरलाल नेहरूंनी नक्की काय चुका केल्या होत्या. हा, मग यासाठी पहिले हे लक्षात घ्याल की एज्युकेशन इज द सॉल्युशन. पुस्तकं वाचा. तुम्ही विविध सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला आपलं एज्युकेशनचं टूल बनवू नका. पुस्तकं वाचा, ऑथेंटिक पुस्तकं वाचा, ऑथेंटिक माहिती घ्या, ऑथेंटिक साहित्य वाचा. आणि पुस्तकं वाचणं आता कठीणही नाहीये. तुमच्याकडे डिजिटल बुक्स असतात, डिजिटल लायब्ररी असतात, तुम्ही ई बुक्स वाचू शकता, ऐकू शकता. सो जग इझी झालेलं आहे, है ना. आणि जितकं इझी झालेलं आहे तितकंच कॉम्प्लिकेट झालेलं आहे. बाह्य जग तर इझी झालेलं आहे, हाताळण्यासाठी तुम्हाला खूप जास्त लक्झरियस व्यवस्था मिळालेल्या आहेत. पण स्वतःच्या मनाचा ताबा हा मात्र तुम्हाला जपून ठेवावा लागेल. कारण पुन्हा एकदा लक्षात घ्या की जर इतिहासात गेलं तर आपली सुरुवात आदी मानवांपासून झालेली आहे. जंगलात राहणारे माणूस, पाशवी, जे आपले गुण आहेत ते अजूनही आपल्याकडे आहेत. आणि त्यामुळे कधी कधी तुमच्यातला ॲनिमल, कधी कधी तुमच्यातला जनावर जागा होण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तुम्ही एज्युकेशनच्या माध्यमातूनच त्याला दडपू शकता. सो एज्युकेशन इज द ओनली टूल. एज्युकेशनचा अर्थ आहे जाणून घ्या, रट्टाफिकेशन करू नका, है ना. आज भारताच्या युवा पिढीसमोर जे सगळ्यात मोठं संकट आहे ते आहे रट्टाफिकेशन. घोकंपट्टी, एक्झाम कल्चर. सो एक्झाम पास करण्यासाठी शिकू नका, जाणून घेण्यासाठी अभ्यास करा. आणि का जाणून घ्यायचंय? कारण तुम्ही आहात येणारी पिढी, हे लक्षात घ्या.
आणि त्याच्याच बरोबर हा जो भारत आहे याला तरुण म्हणण्याचं अजून कारण हे आहे की 2025चा हा स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशनचा जो अहवाल आलेला आहे, या अहवालानुसार पुन्हा एकदा हे सिद्ध झालेलं आहे की भारताचं जे एव्हरेज एज आहे ते आहे 28 वर्ष. एव्हरेज एजचा अर्थ आहे, जर याला अजून नीट समजलं तर ही आहे आपला पिरामिड, महिला आणि पुरुष. आणि याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 15 वर्षापासून ते 55 वर्षापर्यंतचा हा जो कालावधी आहे ना, हा मोठ्या प्रमाणात तुम्हाला बघायला मिळतो. म्हणजे आपल्याकडे यंग लोकसंख्या जास्त आहे, भारतात तरुण लोकांची लोकसंख्या जास्त आहे. 15 ते 50 ही लोकसंख्या खूप जास्त आहे, ही प्रोडक्टिव्ह लोकसंख्या आहे. आणि तुम्ही ज्ञानाच्या मार्गाने प्रगती साध्य करून बेसिकली खूप मोठी क्रांती घडवून आणू शकता. तुम्ही ॲग्रिकल्चर रिव्हॉल्युशन पाहिलेलं आहे, तुम्ही टेक्निकल रिव्हॉल्युशन पाहिलेलं आहे, इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन पाहिलेलं आहे. आज तुम्ही एआयच्या जगात आहात, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात आहात. आणि या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून मोठी क्रांती, वैचारिक क्रांती तुम्ही घडवून आणू शकता. फक्त आपली तत्व, आपला आधार सोडू नका. आणि हा आधार समजून घेण्यासाठी साहित्याचा उपयोग करून घ्या. पुस्तकं वाचा, भरपूर पुस्तकं वाचा. आणि हे जे काही प्रॉब्लेम्स तुम्हाला आज बघायला मिळत आहेत यंग जनरेशन मध्ये, आजच्या तरुण भारतासमोर जो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तो हा आहे की आज भारतासमोर जे सगळ्यात मोठं संकट आहे ते हे आहे की भारताची तरुणाई नशा, बेरोजगारी, इलिटरसी, सोशल मीडिया या सगळ्या ट्रॅपमध्ये अडकलेली आहे. आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते की या सगळ्याचा उपाय एकच आहे, शिक्षण. शिक्षण वाघिणीचं दूध आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे म्हटलं होतं की शिक्षण वाघिणीचं दूध आहे. आणि हे एकच असं हत्यार, एकच असं साधन आहे जी तुम्हाला तुमची परिस्थिती बदलायला भाग पाडू शकतं. सो शिक्षणाची कास धरा आणि मोठी प्रगती करा. घोकंपट्टी करून परीक्षा पास होणं हे आपलं उद्दिष्ट नाही, जाणून घेणं हे आपलं उद्दिष्ट आहे, वैचारिक क्रांती घडवून आणणं हे आपलं उद्दिष्ट आहे. कौशल्य भरपूर शिकून घेण्याचा प्रयत्न करा. स्पर्धेला सामोरं जा, घाबरू नका आणि पळवाट काढू नका. है ना? तुम्ही सगळे यंग आहात, आपली मानसिक स्थिती मजबूत करा. फक्त जिमला नाही जायचं, मनोबल देखील तेवढंच मजबूत असलं पाहिजे. आणि त्याच्याच बरोबर निर्णय घेताना भविष्याचा विचार नक्की करा. सो आय होप की एक आयडिया आपल्याला आली असेल की भारत हा जो 79 वर्षाचा अनुभव असलेला भारत आहे, हा तरुण का आहे? हा तरुण यासाठी आहे कारण भारत धडपडतोय, पडतोय, कोसळतोय, शिकतोय, घडतोय. अगदी तरुणांसारखंच भारताचा देखील चाललेलं आहे की अनेक संकट येऊ द्या पण भारत उभा आहे. आणि या भारताबरोबर आपण सगळे उभे आहोत आपल्या घटनेच्या बाजूने. सो संविधानाचा विजय असो, भारताचा विजय असो. जय हिंद.